आज आपण इंग्लिश ग्रामरमध्ये सिंग्युलर आणि प्लुरल पाहणार आहोत. सिंग्युलर एकवचन, प्लुरल अनेकवचन. तर आता मी इथे काही प्रोनाऊन दिलेले आहे. आता प्रोनाऊन म्हणजे काय, तर नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाबद्दल वापरल्या जाणाऱ्या शब्दाला प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम असे म्हणतात. अ प्रोनाऊन इज अ वर्ड दॅट इज यूज्ड इन्स्टेड ऑफ अ नाउन टू अवॉइड द रेपिटेशन ऑफ द सेम वर्ड. टू अवॉइड दी रॅपिटेशन ऑफ द सेम वर्ड. तर तिथे पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वनामाचा वापर केला जातो. तर इथे सर्व ही प्रोनाऊन्स आहेत, म्हणजे सर्वनामे आहेत. बघा, आपण या प्रोनाऊनना आपण पर्सनल प्रोनाऊन्स म्हणू शकतो, कारण काइंड ऑफ प्रोनाऊन्समधला हा पहिला जो आहे तो पर्सनल प्रोनाऊन्स आहे. तर आपल्याला जर इंग्लिश बोलायलासुद्धा शिकायचं असेल किंवा काही ग्रामर पार्ट जाणून घ्यायचं असेल तर इथून सुरुवात करायला काही हरकत नाही आहे. आता तर मी इथं दिलेले आहे की आय म्हणजे काय आहे. बघा, मी. त्यानंतर एम म्हणजे आहे, ॲम. तर प्रोनाऊन्स असा होतो की जा ॲम. ॲम याचा अर्थ आहे. तर हा जो ॲम आहे फक्त आपण आयसाठीच यूज करू शकतो. त्यानंतर यू, आपण सिंग्युलरबद्दल आपण पाहत आहोत. यू, तू. तर आर, आहेस असं होतं. ही म्हणजे तो आणि इज म्हणजे आहे. शी म्हणजे ती, इज म्हणजे आहे. इट म्हणजे ते, इज म्हणजे आहे. तर इट, इथे इटचा वापर कशासाठी करायचा आहे, तर प्राण्यांसाठी, फुलांसाठी आणि निर्जीव वस्तूसाठी तसेच नवीन जन्मलेल्या बालकासाठी केला जातो. तर तुम्ही पाहिलं, इट हा जो वर्ड आहे, हा जो प्रोनाऊन आहे, आपण व्यक्तीसाठी यूज करू शकत नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा आपण इंट्रोड्यूस करून देतो तर इट इज माय फ्रेंड, इट इज टोटली रॉंग. वी कॅन यूज दिस इज माय फ्रेंड असं आपण यूज करू शकतो. इथे रोहित हे एक नाम आहे, नाऊन आहे. तर रोहित इज, रोहित आहे असा अर्थ होतो. बघा, मी आहे, तू आहेस, तो आहे, ती आहे, इट ते आहे. मग इट जर एखाद्या प्राण्यांचं नाव घेऊ शकतो आपण. इट, इट इज अ मंकी, ते माकड आहे. किंवा इट इज डान्सिंग, ते डान्स करत आहे असंही घेऊ शकतो. रोहित हे नाम आहे, रोहित आहे. मग आपण एखादा म्हणजे आता वर्तमानात तो काय आहे, तर त्याचा हुद्दा काय आहे, त्याची पोस्ट काय आहे सांगत असताना मी डॉक्टर आहे म्हणून सांगू, मी डॉक्टर आहे. तर इथे आय ॲम अ डॉक्टर. बघा, आय ॲम अ डॉक्टर म्हणजे मी डॉक्टर आहे. याप्रमाणे तुम्ही, तू डॉक्टर आहेस, लगेच तुमच्या लक्षात आलं यू आर अ डॉक्टर. तो डॉक्टर आहे, ही इज अ डॉक्टर. ती डॉक्टर आहे, शी इज अ डॉक्टर. इट इज अ, मग काय म्हणणार, तो काय आहे, पक्षी आहे. इट इज अ बर्ड. तर इथे ओळख आपण असं करू, इथे आपण ओळख अशाच प्रकारे करून देऊ शकतो पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी आणि नवीन बालकासाठी इटचा वापर करू शकतो इथे. त्यानंतर रोहित इज अ डॉक्टर. तर रोहित डॉक्टर आहे. अ डॉक्टर, तो एक डॉक्टर आहे असं मला सांगायचं आहे. मग सिंग्युलरमध्ये आपण काय आहोत बघितलो. मग आम्ही सर्वजण डॉक्टर आहोत जेव्हा असा आपण उल्लेख करतो तर तो सांगत असताना वी आर डॉक्टर्स. मग हे वी आर कशात येतं, तर ते प्लुरलमध्ये येतं, अनेक वचनात येतं. बघा, इथं वी म्हणजे आम्ही, आयचं प्लुरल काय होतं, वी होतं, आणि यूचं यूज राहतं, आणि आर आहात. इथे सिंग्युलर आणि प्लुरलला दोन्ही ठिकाणी बघा आरच आहे. इथे यू इज होत नाही. जरी सिंग्युलर असू दे किंवा प्लुरल असू दे, यू आर, तू एक डॉक्टर आहेस म्हणताना यू आर अ डॉक्टर असं होतं सिंग्युलरमध्ये. तुम्ही डॉक्टर आहात म्हणजे यामध्ये सर्वजण आले. बघा, यू आर डॉक्टर्स म्हणजे जाऊन अ याचा अर्थ काय की एक. आता इथे एकटे नाही आहेत तर इथे खूप जण आहेत म्हणून मी कसं यूज केलेलं आहे, यू आर डॉक्टर्स. त्यानंतर दे, आता दे कशाला यूज केलेलं आहे. बघा, इथे जी ही, शी, इट आहे, ही, शी, इट यांना अनेक वचन यांना घेताना, आता तो डॉक्टर आहे तर ते सर्वजण डॉक्टर आहेत सांगत असताना मी काय म्हणणार, दे
दे आर डॉक्टर्स. त्या सर्व डॉक्टर आहेत. तर हे कुणाला उद्देशून आहे? इथे लेडीजांना उद्देशून आहे. ती डॉक्टर आहे, शी इज अ डॉक्टर. तर मी आता त्या सर्व डॉक्टर आहेत मला म्हणायचं असेल तर मी म्हणू शकते की दे आर डॉक्टर्स. आता ते सर्व प्राणी आहेत, मग मी काय म्हणणार? दे आर ॲनिमल्स. किंवा ते सर्व मंकी आहेत, दे आर मंकीज. ओके. तर या ठिकाणी मी काय घेतलेलं आहे? डॉक्टर घेतलेलं आहे. तर तुम्ही कोणतंही नाऊन घेऊ शकता, कोणतीही पोस्ट घेऊ शकता. ज्याप्रमाणे सायंटिस्ट, आय ॲम अ सायंटिस्ट, वी आर सायंटिस्ट, आय ॲम अ सायंटिस्ट. तर या ठिकाणी तुम्ही कोणतीही पोस्ट घेऊ शकता. टीचर घेऊ शकता, त्यानंतर इंजिनियर घेऊ शकता आणि या प्रकारे अनेक वाक्य बनवून वाक्यांची सरावसुद्धा तुम्ही करू शकता. ओके. डू यू अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन सिंग्युलर अँड प्लुरल? ओके. थँक्यू.